नमस्कार, मी लतिका। आज आपण कोबीची भजी बनवूया। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराचा कोबी घेतला होता आणि तो असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे। ह्याला बारीक नाही कापायचं, असा मोठा मोठा कापून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकून घेऊया। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, पाणी पूर्ण नितळून घ्यायचं त्याचं। त्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर, धने बघा असे मी मोठे मोठे असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं पाचकं जिऱ्याची पावडर आहे, थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा एक हिरवी मिरची, 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आणि थोडंसं जिरं, कच्चं जिरं आहे ते मी कुटून घेतलेलं आहे। आणि जी हिरवी मिरची आहे ना ती तिखटवाली नाही, बिन तिखटाची आहे। आता हे काय करायचं, पहिलं आपल्याला हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्या कोबीचे आपल्याला पाणी सुटतं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं असं चांगलं मिक्स केलं की बघा कमी झालेले आहे। त्यात टाकायचे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ, चमच्याचं माप घेतलेलं आहे बघा। पहिला आपण 3 चमचे टाकूया आणि तांदळाचं पीठ आहे 1.5 चमचा टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालंय बघा, त्यात थोडा सुद्धा बघा पाण्याचा वापर केला नाही। जेवढं हाताने दाबता येईल का असं दाबून दाबून असं मळून घ्यायचं। मस्त असं मळलं जातं बघा। खूप भज्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला कोणती पाहिजे जरा कमेंट करून सांगा। आता आपण बनवायला घेऊ। आता ह्यात तुम्ही काय टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्यात कांदा टाकू शकता, तुम्ही कोथिंबीर नाही मी टाकलेली तुम्ही टाकू शकता। असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे असलं तर मला थोडंसं कमेंट करून सांगा। पण रेसिपी कशी वाटली ही जरूर कमेंट करून सांगा। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। आपल्याला ह्या भज्यांसाठी तेल चांगलं कडक गरम पाहिजे, पण असं नाही आहे की धूर निघस्तवर गरम पाहिजे। हे तेल शेंगतेल आहे, ह्यात मी काय करणार, हा कढीपत्ता टाकणार आहे बघ। कढीपत्त्यानं काय होतं, चव छान येते। पटपट टाकून घ्यायचं आता, कारण तेल आपलं गरम आहे ना। कशा पद्धती सुट्टं सुट्टं जरी तुम्ही टाकलं तरी चालेल, जसं आपण खेकडा भजी कसं करतो त्याच्या पद्धतीनं छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे। आता हे मी थोडेसे टाकून घेते, टाकून घेतलेले आहेत बघा थोडेसे, एकदम जेवढी कढईमध्ये बसेल तेवढे। आणि गॅस आपला फासा आहे, आपण कशी कांदा भजी वगैरे सोडतो तशा पद्धतीत करायच्या। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा उभ्या अशा मधोमध चिरून घेतलेल्या आहेत, त्या पण मी टाकून घेणार आहे। आणि 1 मिनिट बरं नंतर आपण ह्याला हलवून घेऊया। आता आपण हलवून घेऊया। फास्ट गॅसवर जर केले का नाही की एकदम मस्त असे होतात बघा। आणि काय करायचं, थोडंसं गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचे आहेत। मस्त बघा असा कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे चांगले फ्राय करून घ्यायचे। आणि ह्याच्याबरोबर आपल्या मिरच्या पण बघा किती कडक अशा भाजल्या गेलेल्या आहेत। तुम्हाला जर वेगळ्या भाजायच्या असल्या का नाही तर भाजल्या तरी चालतील, पण अशा भाजल्या का नाही छोट्या होत्या ना एकदम कवळ्या, तर त्याचा पण आपला तिखटपणा थोडासा आपल्या भजीमध्ये मुरतो। आता तुम्ही एक प्रश्न विचाराल की तेलकट होतात का, तर बिलकुल नाही, एकदम कडक कुरकुरीत। पण हे ठेवायचे नाही तर हे भजी कसे आपण गरम गरम केले की नाही तर गरम गरमच खायचे, मस्त लागतात बघा। आणि ते छान होतात ना, आणि एकदम सुक्के सुक्के, कारण आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकलेलं आहे। 1 नंबर चवीला होतात, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।